आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. आपण लगेच यासाठी कामाला लागू. मावशी चल लवकर चल. चल रूपा मावशी. ही कशी काय परत आली? आपला घरगडी बनायचा प्लॅन रद्द ना पप्पा. मामा असं बघत नको बसायला. मनात नसलं तरी स्वागत करायला पाहिजे ना रूपा मॅडमचं. चला आता तू इथून पुढे कधीच कुठे जायचं नाही. अरे वा रूपा, आलीस तू. मला माहितीच होतं एक ना एक दिवस तू नक्की परत येणार. स्वागत करतो आम्ही, स्वागत करतो. रूपाताई आली घरात. आनंद मावेना गगनात. परतली रूपा आमुच्या घरात. तुला माहितीये तू घरात नव्हतीस ना तर हे घर तुझं किचन अगदी लोनली झालं होतं रूपाताई. हो ना रूपा, तू आलीस ना तर खूप आनंद झाला ग आम्हाला. अगं मैत्रीचं तर चित्तच थारावर नव्हतं तू गेल्यापासून. आणि होतीस कुठे इतके दिवस? एवढा उदास काय तुझा चेहरा? काही झालंय का? ते म्हणजे सगळं ठीक आहे ना? रूपा यांना उत्तर द्यायची काही गरज नाहीये. आणि दमली असशील ना, जा आराम कर तुझ्या खोलीत. लगेच कामाला लागू नकोस. ठीक आहे. जा. जरा इथून पुढे बरी ऍक्टिंग करा. साइड प्लीज. शर्टाचं बटन तुटलं तर सांगायचं ना सकाळीच. रात्रीच बरी आठवण झाली तुला. दिवसभर युनिफॉर्म कडे लक्षच गेलं नाही. घे झालं. चल 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 पटपट बॅग भर आणि झोपायला जा. आई काय झालं? कमलाईचा वाढदिवस आहे उद्या आणि मी विसरून गेले. दरवर्षी 12 वाजता मी कमलाईला विश करायचे आणि तिला सोनचाफ्याचं फूल द्यायचे. कमलाईला सोनचाफ्याचं फूल खूप आवडतं. तिला आता या वेळेला नक्कीच माझी आठवण येत असणार. आई आदिशक्ती, निदान आजच्या दिवशी तरी कमलाईचा ठाव ठिकाणा लागू देत. तिच्या वाढदिवसाच्या दिवशी तरी ती परत घरी येऊ देत. आई मला तुझी मनस्थिती कळतीये ग. असं वाटतं की जादूची कांडी फिरवून कमला आजीला तुझ्या समोर उभं करावं, पण ते शक्य नाहीये ना. काय करू मी?
काय झालं? कसल्या विचारात हरवल्यात दोघी? बाबा, उद्या कमला आजीचा वाढदिवस आहे. आई तिला खूप मिस करते. आपण तिला शोधायला हवं ना. काहीतरी कर ना बाबा. हो बाळा, आपण त्यांना नक्की शोधू. हवं तर मी माझे काही कॉन्टॅक्ट वापरेन. तुझ्याकडे त्यांचा काही पत्ता आहे का? नाही ना, मला नाही माहिती तिच्या घरचा पत्ता. इतकी वर्ष कमलाई आपल्याकडे राहतेय, कधीच तिने तिच्या कुटुंबाचा विषय काढला नाही. हा, तिच्या नातीबद्दल माहितीये मला. तिने सांगितलंय ती शिक्षणासाठी कुठेतरी राहतेय हॉस्टेलमध्ये. मग त्या तिच्याकडे गेल्या असतील का? तुझ्याकडे त्यांचा काही नंबर आहे? हो, आहे, डायरीत आहे. हॅलो, सॉरी, मी थोडा उशिरा फोन करतोय. मी ऍक्च्युली यशवर्धन निखारगे बोलतोय. हा, ऍक्च्युली कमला मावशी आमच्याकडे कामाला होत्या, तर त्या तुमच्या इकडे आल्यात का? नाही, आजी इकडे आलेली नाही. अच्छा, मग त्यांचा काही फोन वगैरे आला होता? नाही, 2-3 महिने झाले तिचा मला कॉलही नाही आलेला. अच्छा, काय झालं? काही प्रॉब्लेम झालाय का? नाही, काही प्रॉब्लेम नाही. थँक्यू. काय म्हणाली ती? तिला माहितीये का कमलाईबद्दल? तिचा पत्ता मिळाला का? नाही, तिला काहीच कल्पना नाही. इनफॅक्ट गेल्या 2-3 महिन्यापासून ते कॉन्टॅक्ट मध्ये नाहीये. कुठे असेल कमलाई? मी तिला बाहेर काढायला नको होतो. मी तिला सांगत होते की मी तुझी सोय करते, पण ऐकलं नाही तिने माझं. काहीच ऐकायचं नव्हतं तिला. माझं चिडून निघून गेली. या वयात काय करत असेल, कुठे असेल? तिचं काही बरं वाईट तर नसेल ना झालं? मैत्रे, तू प्लीज असा काही विचार करू नकोस. असं काही झालं नसेल. आपण शोधू ना त्यांना. आकाश पाताळ एक करू हवं तर. आणि तूच नेहमी म्हणतेस ना, देवी आदिशक्ती आपल्याला नक्की काहीतरी मार्ग